अदिती, ती रजनी. एक्सक्यूज मी. अदिती, मला मान्य आहे आज आपला बाहेर जायचा प्लॅन ठरला होता. ठरला होता म्हणजे आता प्लॅन फिसकटलाय का मिस्टर जयराम? असं नाही म्हटलं. असं कोण म्हटलं प्लॅन फिसकटलाय म्हणून? नाही नाही, बोलण्याचा अर्थ तोच होता ना. नाहीये बघ, असं नाहीये ते. म्हणजे बघ, ती रजनी, तिचा तो सक्सेस, ती एकटी असते ना आणि तिला तो सेलिब्रेट करायचा आहे कोणाबरोबर तरी, म्हणून तिने येऊन मला विचारलं. आणि मी अजून हो म्हटलं नाहीये ना तिला. पण तू नाही पण म्हटलं नाहीस ना तिला. हा, पण म्हणजे मी एरवी नाही म्हणतो ना तिला डायरेक्ट. किती वेळा कटवतो. पण आज तुम्हाला नाही म्हणणंही जमलेलं नाहीये मिस्टर जयराम. हो, नाही म्हणजे अदिती, रजनी, हे बघ, मी काय म्हणतो, आज आपण फक्त बघायला जाणार होतो ना. पैसे कुठे आपल्याकडे आहे, आपण फक्त बघणार होतो जाऊन, बरोबर? पण प्लॅनही तूच केला होतास ना. आता रजनी मॅडम सोबत बाहेर जायचंय म्हणून कारण देतोस तू. कारण नाहीये ते. नो इश्यूज. तसंही मलाच सगळे इश्यूज असतात ना. हे बघ, तू उगाचच रजनी जे काही बोलते ते मनाला लावून घेऊ नकोस. ती फक्त एक मैत्रीण म्हणून आज जे काही. मैत्रीण असेल ना ती तुझी चांगली मैत्रीण, म्हणूनच तर म्हणते मला काही इश्यू नाही. जा जा त्या रजनीशी बोल ना. अरे आणि इथे तू वेळ का वाया घालवतोयस? जा जा, काम आवरून घे. जरा कोणी इमोशनल होऊन बोललं ना तर तुला नाही म्हणता येत नाही ना. नाही, पण मी आता आलो ना तुझ्याशी परत बोलायला. रजनी मॅडम सोबत बाहेर जातोय हे सांगायला आलास तू. जा जा जा, छान मस्त फिरा, छान शॉपिंग करा, डिनरला जा. जा ना. आणि ती फाईल तुम्ही दोघं एकत्र मिळून चेक करा ना. आता तुम्ही एकाच टीम मध्ये आहात ना जयराम? हो ना नवरे काका? हो अदिती मॅडम, मी तुम्हाला सांगायला आलो होतो, आज दुपारी तुम्ही सरांबरोबर बाहेर जाणार आहात, तेव्हा तुमचा हाफ डे लागणार नाही. मला सरांनी तसं सांगितलंय. ओके? काय म्हणाले नवरे आता? काही नाही. आणि सर दुपारी बाहेर जात आहे. हा, म्हणजे जातोय म्हणजे आपला आजचा प्लॅन आधीच फिसकटलाय आणि त्याला मी एकटा जबाबदार नाहीये. नाही, तसं नाहीच आहे. ऍक्च्युअली मी आता जे बोलले म्हणजे ते. ऐक जय, ऐक, मी मस्करी केली रे.